हॅलो मैत्रिणींनो, आज मी आपल्याला दाखविणार आहे पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी काजळ कसे तयार करायचे. आपली आई आजी याच पद्धतीने करायची ना, तेच मी आपल्याला दाखविणार आहे. तर यासाठी मी साहित्य घेतले आहे साजूक तूप गाईचं, त्याच्यानंतर वाट्या घेतलेल्या आहे आणि काजळ पाडण्यासाठी एक खोलगट ताट घेतलं आहे, बदाम घेतला आहे, कापूस घेतलेला आहे. तर या कापसाची अशी बदाम गुंडाळून वात तयार करून घ्यायची आहे आपल्याला छान जाडसर, आणि ती आपल्याला गाईच्या तुपामध्ये लावायची आहे. आणि या काजळीपासूनच आपण काजळ तयार करणार आहोत. हे काजळ अगदी सोप्या पद्धतीने तयार होत असते आणि खूप छान असं काजळ तयार होतं. आपण बाळाला हे लावू शकतो, तुम्ही स्वतःसुद्धा लावू शकता हे काजळ. तर बघा, मी गाईचं साजूक तूप असं टाकलेलं आहे आणि आता याला मी वात लावून त्यावरती ताट ठेवून त्याला काजळी पाडून घेणार आहे. तुम्ही आता बघितलंच की मी पितळेच्या दिव्यामध्ये वात लावलेली आहे, कारण पितळेच्या दिव्यामध्ये वात लावून हे आपण एक आयुर्वेदिक काजळ तयार करीत आहोत आणि बदामयुक्त, कोणी बदामाच्या तेलाचं सुद्धा करतात. तर बघा, ही काजळी अशी छान तयार झालेली आहे. खूप सारी काजळी तयार झालेली आहे. मी 1 तास मी हा दिवा लावलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी काजळी तयार झालेली आहे. आता मी ही काजळी जमा करीत आहे ताटामध्येच आणि यामध्ये आता आपण गाईचं साजूक तूप टाकणार आहोत आणि ही पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. बघा तुम्ही, मी गाईचं साजूक तूप टाकलेलं आहे आणि असं पूर्ण चम्मचनी असं पूर्ण त्याला एकवटून घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने हे धुवून घेणार आहोत. मी मस्त असं स्वच्छ पाणी टाकलं आहे आणि बघा, यावरचा जो काही कचरा आहे तो सगळा निघून गेलेला आहे आणि स्वच्छ असं काजळ तयार झालेलं आहे. तर असं पारंपरिक पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी काजळ करू शकता. बघा, हा जेवढाही काही कचरा होता तो पाण्यात निघून गेलेला आहे आणि असं वॉटरप्रूफ असं काजळ घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.